छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी गडाच्या पायथ्याला बिबट्याचं दर्शन झालं। एकाच वेळी दोन बिबटे रस्ता ओलांडताना कॅमेऱ्यामध्ये चित्रित झाले। 10 चौरस किलोमीटर क्षेत्रात एक बिबटे असेल असं प्रमाण वन विभागाकडून सांगण्यात आलं होतं। मात्र गेल्या 2-3 दिवसात आंबेगाव, शिरूर आणि आता पुन्हा जुन्नरमध्ये दोन बिबट्यांचा मुक्त संचार दिसून आला। त्यामुळे बिबट्यांची संख्या वाढली असून या संदर्भात वन विभाग उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते आहे। पुण्यातील बिबट्याची दहशत कायम आहे। रांजणगाव MIDC परिसरात पुन्हा बिबट्याचं दर्शन झालं। LG फॅक्ट कंपनीच्या परिसरात बिबट्याचा वावर आहे, त्यामुळे कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। दरम्यान वन विभागानं शोध मोहीम सुरू केली असून इथल्या कामगारांना खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। चिपळूणच्या तनाळी गावातल्या रामवाडीत बिबट्या विहिरीत पडला। भक्ष्याचा पाठलाग करत असताना बिबट्या 40 फूट खोल विहिरीत पडला होता। सकाळी पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या स्थानिक नागरिकांनी बिबट्याला पाहिल्यानंतर त्यांची घाबरगुंडी उडाली। तात्काळ वन विभागाला कळवून साधारण 2 तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्याला सुखरूपपणे विहिरीच्या बाहेर काढण्यात वन विभाग आणि लोकांना यश आलं। पुण्यात बिबट्यापाठोपाठ आता काळवीटही जंगलातून मानवी वस्तीत येऊ लागलेत। पुण्यातील NDA परिसरात मोकळ्या ठिकाणी काळवीट आढळून येत आहेत। चांदणी चौक ते NDA रस्त्यावर 4 ते 5 काळवीट मुक्त संचार करताना दिसून आले। अन्नाच्या शोधात हे काळवीट मानवी वस्तीत आल्याचं पाहायला मिळालं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.